आमचा भूतकाळ होता, होऊ शकतं इथं बसलेले काही लोकांचा तो वर्तमान असेल. पण आम्हाला एकच विश्वास द्यायचा आहे या प्रोग्रामच्या माध्यमातून, जर या सिस्टमला, या व्यवसायाला 3 ते 5 वर्ष रक्ताचं पाणी करून जर मेहनत केली, काम केले ना, तर 101% माय डिअर फ्रेंड्स, आज आमच्या लिडरांचा जो वर्तमान आहे, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं भविष्य बनू शकतं. ही ताकद या बिझनेस मध्ये आहे. पण आपल्या मनात केव्हाच काय चाललंय, नुसतं घरगाडी बंगला सांगू राहिले. आपल्या मनात चाललं घर घेतलं तुम्ही, बरोबर ना? काय चाललं तुमच्या मनात? घर घेतलं, गाडी घेतली, बोला, पैसे कमवता, टाळ्या वाजवायच्या आम्ही. म्हटलो ना, आज आलेले साधे नाही आहेत, पक्के. पण माय डिअर फ्रेंड्स, हे सांगण्यामागचा अर्थ एकच आहे, जो आमचा भूतकाळ होता ना, काही विशेष नाहीये साहेब. आम्ही आणि आमचे लीडर्स गाडी घेतोय, काही विशेष नाहीये. घर घेतोय, काही विशेष नाहीये. मार्केटमध्ये बघितलं भरपूर लोकांकडे गाड्या आहेत, घरी काही विशेष नाहीये. पण आम्ही आणि आमचे लीडर्स ज्या भूतकाळातून येतो ना, जो पास्ट आहे ना, जर त्या भूतकाळाला बघितलं ना, आजचा वर्तमान बघितलं ना, एका मराठी माणसाच्या जीवनात एवढा मोठा बदल होतो ना साहेब, बाहेर मार्केटमध्ये नाही, पण या स्टेजवरती नक्की ती अचिव्हमेंट विशेष. या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आमच्या परिवाराने, माझ्या वडिलांनी सुरुवात केली होती, काही लोकांना वाटतंय की पहिल्यापासून लय भारी असेल, लय जोरदार असेल. अजिबात नाही. एक सिंपल लाईफस्टाईल होती. माझे वडील टीचर होते, गव्हर्नमेंटची नोकरी होती. नोकरी करत असताना या व्यवसायाला करत होते. काही वाईट होतं का? मराठी माणसाचं सगळ्यात आवडत काय? गव्हर्नमेंट नोकरी. पण त्याच्यात अजून पेन्शन, जिंदगी जाते टेन्शन मध्ये. पेन्शनच्या नादात नोकरी होती आणि त्यासोबत वडील शेतीही करायची. नोकरी होती, शेती होती, सगळं चांगलं चाललं होतं. पण एक दिवशी या बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी आली. वडिलांनी विचार केला की यार, नोकरी आहे, शेती आहे, मागच्या 2 ते 3 पिढीमध्ये घरांमध्ये भरपूर लोकांनी शेती केली आहे, पण काय बदल घडला? परिवार तर तिथल्या तिथंच आहे, अडचण तर तिथल्या तिथंच आहे, जीवन तर तिथल्या तिथंच आहे. एकदा करून बघूया या व्यवसायाला, ट्राय तर करूया, करून तर बघूया. आज इथं भरपूर लोक बसलेले जे नोकरी पेशा आहेत, राईट अ रॉंग? हात वरती करणार सर प्लीज. जेवढे लोक जॉब करताय, थँक्यू. या काही लोक शेती करत असणार, व्यवसाय करत असणार, राईट अ रॉंग? मला नोकरीशी प्रॉब्लेम नाही, शेतीशी प्रॉब्लेम नाही. पण साहेब मला एक सांगा, आज नोकरीमधून घरी रोज पैसा येतो का? हॅलो, शेतीमधून रोज पैसा येतो का? नाही. आज लावलं 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी उगणार, उगल्यानंतर कापायचं, मार्केटमध्ये जाऊन विकायचं आणि माहितीने पाहिजे तसा रेट भेटेल की नाही, राईट अ रॉंग? सेम आमची लाईफ होती. काही आयडिया नव्हती, गरजा होत होत्या, स्वप्नांचं लांब बंत काही अंतर नव्हता. कारण की आज नोकरीमधून साहेब महिन्यातून एकदा पगार येतो, राईट अ रॉंग? आणि मला खरं बोला साहेब, खरं, जो महिन्यातून एकदा घरात पैसा येतो, याच्यात आपलं घर चालतं का? चालत नाही, चालवायला लागतं, कारण की ऑप्शन नाहीये. मला सांगा साहेब, असं कोण म्हटलं हो की एक मराठी माणूस, एक मराठी परिवार व्यवसाय नाही करू शकत? म्हटलं कोणीच नाहीये. पण बाहेर मार्केटमध्ये, समाजामध्ये लोक लय डेंजर आहेत. ज्यावेळेस माझ्या वडिलांनी कामाची सुरुवात केली, लोकांनी टोमणे मारले, नावं ठेवले, येड्यात काढलं. अरे या मास्तरला काही कळतं का? एवढी चांगली नोकरी सोडून रिकामटे काम, लोक पकडायचे धंदे. तुम्हाला तेच वाटतं ना? ही रिकामटी कामं करत फिरता, एवढी चांगली नोकरी सोडून. अरे पोरांचा भविष्याचा तर विचार करा, पोरांचं भविष्य काय राहील? पण साहेब आज सांगायला प्राऊड फील करतो, त्यावेळेसचा वडिलांचा एक निर्णय, जे लोक माझ्या वडिलांना म्हणायचे ना, एकदा मुलांचं भविष्य तर विचार करा. आज 20 वर्षानंतर तेच मुलं, माझे लहानपणीचे मित्र, या व्यवसायाची ताकद आहे.
आज त्यांच्या करिअरला कम्पेअर करता माझ्या करिअर सोबत माझी ही ताकद या बिझनेसची आहे. एक साधारण नोकरी करणारा मराठी कुटुंब जीवनात एवढा मोठा ट्रान्सफॉर्मेशन झाला असंच नाही झाला. लोक मार्केटमध्ये भयंकर डेंजर आहेत, तुमच्याकडचे तरी बरे आहेत. तुम्ही हसता का बरे? अवघड आहेत का इकडे बी सारखे आहेत ना. म्हणजे आमच्याकडे तर लोक इतके डेंजर आहेत ना, जीवनात स्वतः पुढे जात ना, जीवनात स्वतः पुढे जात या जो जातो त्यालाही जाऊ देत नाही असं म्हटलं जातं. असं वाक्य बाहर मार्केट में लोग जितना खुद के दुख से परेशान नहीं है ना साहेब, उतना दूसरे के सुख से परेशान. भरपूर अडचणी आले. माझ्या वडिलांना लोकांनी नाव दिलं होतं येळा मास्तर. नाव दिलं होतं की या मास्तरला कळत नाहीये. भरपूर अडचणी आल्या, भरपूर प्रॉब्लेम आला, पण माझ्या वडिलांचं स्वप्न क्लिअर होतं, जिद्द क्लिअर होती. त्यांना काहीतरी जीवनात परिवर्तन करायचं होतं, असं काहीतरी जीवन पाहिजे होतं. आज माय लाईफस्टाईल हा जो बिझनेस आहे ना, हा प्रत्येकासाठी नाहीये माय डिअर फ्रेंड्स. हा जो व्यवसाय, आमचे काही लीडर्स बसले, डिस्ट्रीब्युटर्स बसले. माय लाईफस्टाईल हा जो बिझनेस आहे ना, हा प्रत्येकासाठी नाही आहे. हा व्यवसाय त्याच व्यक्तीसाठी आहे ज्याच्यामध्ये जिद्द आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, ज्याचं बाहेर मार्केटमध्ये लोकांनी समाजाने अपमान केला आहे आणि ज्या व्यक्तीला त्या अपमानाचा बदला मानाने घ्यायचा असेल ना, अशा जिद्दी लोकांसाठी माहिती असेल. भरपूर लोक आम्हाला भेटला, आम्ही पण केलं होतं काय, जॉईन. माय लाईफस्टाईलला जॉईन करून इन्कम नाही येत साहेब. माय लाईफस्टाईलला जॉईन करून इन्कम नाही येत, काम करून इन्कम येत. काम करायला लागेल, मेहनत करायला लागेल. पण काही लोक काय म्हणतात माहितीये, नाही ही तर चेन आहे, चेन साखळी आहे, साखळी. साहेब जर तुम्ही म्हणत असणार ना माय लाईफस्टाईल चेनचा बिझनेस आहे, माय लाईफस्टाईल साखळीचा बिझनेस आहे, आय एम सॉरी, पण साहेब अजून तुम्हाला माय लाईफस्टाईल कळलेली नाही. कारण की माय लाईफस्टाईल हा जो व्यवसाय आहे ना, हा चेनचा साखळीचा नाही, हा टर्नओव्हरचा बिझनेस आहे. घरी कोणी म्हणत असेल ना माय लाईफस्टाईल साखळीचा बिझनेस आहे, मी प्राऊडली म्हणतो साहेब, हो माय लाईफस्टाईल हा साखळीचा बिझनेस आहे, हा चेनचा बिझनेस आहे. फक्त कोणती चेन आहे, पिढी जात कितीतरी वर्षांपासून एक मराठी कुटुंबामध्ये, एक जॉब करणाऱ्या परिवारामध्ये, एक साधारण मराठी कुटुंबामध्ये जे कधीची कितीतरी वर्षांची पिढी जात बेरोजगारीची, पिढी जात गरिबीची आणि अडचणीची चाललेली चेन होती ना. मी मान्य करतो माय लाईफस्टाईल चेनचा बिझनेस आहे, पण त्या गरिबीला चेनला तोडणारा बिझनेस आहे. एक साधारण परिवार साहेब जीवनात एवढा मोठा बदल शक्य नाही होत. आज आमचे काही डिस्ट्रीब्युटर्स लीडर्स आहे, सर लोक नाही म्हणता, लोक बोलताय, टेन्शन घेऊ नका, हर एक के लाईफ में होता है. तुम्ही जेव्हा फील्ड वरती जाणार ना, तुम्ही जेव्हा लोकांकडे जाणार ना, तुम्हाला लोक नाही नगीने भेटतील, नगीने हाडवे तिडवे नमुने भेटतील आणि काही डायरेक्ट आयनाकोंडाच भेटतील. तुम्हाला अख्खा गिळायलाच बघतील. म्हणजे ते इतके डेंजर असतात, स्वतःच करत नाही, आपल्यालाही करू देत नाही. अशी बी भेटतील, यांच्यापासून जपून राहा. कारण की बाहेर मार्केट, समाज आणि लोक भयंकर डेंजर झालेले साहेब. हॅलो, बाहेर मार्केट, समाज भयंकर डेंजर झाले. तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो, ऐकायचं. एकदा होतं काय, 3 मित्र असतात, एका मोठ्या बोटीमध्ये 3 मित्र बसतात आणि त्या 3 मित्र त्या मोठ्या बोटीमध्ये समुद्रामध्ये फिरायला निघतात. समुद्रामध्ये फिरता फिरता अचानक त्यांची बोट खराब होऊन जाते आणि बोट खराब झाल्यामुळे ते 3 मित्र समुद्राच्या मध्यभागी एक टापू असतं, एक आयलंड असतं, त्याच्यावरती जाऊन आपटतात, धडकतात आणि तिथं पडल्यानंतर विचार करतात, आपली बोट तर खराब झाली, परत कसं जायचं, या टापूवरती आपण आलोय,
पण हे टापू तर पूर्ण जंगल आहे, चारी साईडनी पाणी आहे. तुम्हाला येते लक्षात काय बोलतोय? ते तिन्ही मित्र विचार करताय काम करू, जोपर्यंत घरी जायची काही सोय नाही भेटत, या जंगलात त्या टापूवरती राहायला चालू करू. हप्ता झाला, 15 दिवस झाले. ते तिन्ही मित्र त्या जंगलामध्ये काहीतरी खायला शोधणार, तिथंच पाणी शोधणार, तिथंच राहायला चालू झाले. झाडाचे पानं तोडले, त्याचे कपडे बनवले, तिथंच जिंदगी जगायला चालू झाली. का बरं? कारण की ऑप्शन नाहीये परत जायला. राईट अ रॉंग? आज आपल्याला मला सांगा, आज आपल्याला लाईफ मध्ये कॉम्प्रोमाइज आहे, आपल्याला आवडतं का लाईफ? पण ऑप्शन नाहीये. राईट अ रॉंग? तसं त्यांच्याकडे बी ऑप्शन नव्हता, ते तिथंच राहत होते. हप्ता झाला, 15 दिवस झाला, घरी जायचा काही चान्स नाही. महिना झाला, 2 महिना झाला, आणि 2 महिन्यानंतर एक दिवशी ते तिन्ही मित्र जंगलात फिरत होते त्या टापूवरती. आणि फिरता फिरता त्या तिन्ही मित्रांना त्या जंगलामध्ये, त्या टापूमध्ये एका जागेवरती एक अलादीनचा चिराग सापडला. काय सापडला? चिराग. आपल्याला वाटतं ना काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक मी श्रीमंत बनलो पाहिजे का? त्यांना तो चिराग सापडला आणि त्या चिरागामधून एक जिन बाहेर निघाला. जसा तो जिन बाहेर निघाला, तो जिन त्या तिन्ही मित्रांना म्हणतो, सांगा तुमची काय इच्छा आहे, मी तुमच्या तिन्ही मित्रांची एक एक इच्छा पूर्ण करणार. पहिला मित्र म्हणतो, मी या टापूवरती, या जंगलामध्ये वैतागलोय, कंटाळलोय, हे इथलं खाऊन कंटाळलोय, मी इथं राहू नाही शकत. जिन मला घरी पाठव. जिन त्या पहिल्या मित्राला घरी पाठवतो. जिन दुसऱ्या मित्रांकडे जातो, त्याला विचारतो, भाऊ तुला काय पाहिजे? तो दुसरा मित्र म्हणतो, मला माझ्या आई वडिलांची, माझ्या मुलाची, माझ्या परिवाराची खूप आठवण येते, मी या टापूवरती नाही राहू शकत. जिन मला सुद्धा घरी जायचंय. जिन त्या दुसऱ्या मित्राला घरी पाठवतो. मग जिन जातो तिसऱ्या मित्राकडे. जसे आपले असतात ना, हॅलो, जसे आपले असतात ना, तसा त्यांचा हा तिसरा मित्र असतो. जिन त्या तिसऱ्या मित्राकडे जातो आणि त्याला विचारतो, तुझी काय इच्छा आहे रे, तुला काय पाहिजे? तो 2 मिनिटं विचार करतो आणि विचार करून तो जिनला उत्तर देतो, जिन, या टापूवरती, या समुद्रामध्ये मी एकटा काय करू? जे माझे 2 जवळचे मित्र होते त्यांना तर तू घरी पाठवून दिले, मी एकटा इथं काय करणार? जिन, माझी अशी इच्छा आहे, माझी अशी इच्छा आहे, तू असं कर की जे 2 मित्र माझे घरी गेले त्यांना परत घेऊन ये. जे 2 मित्रांना तू घरी पाठवलं यांना परत घेऊन ये. आता मला सांगा, या झेंडूबामला घरी होतो जातात का? झेंडूबामच आहे ना, डोक्याला ताणच आहे ना असे लोक, याला घरी नव्हतं जात आहेत का? असेच आपल्या अवती भोवती सुद्धा काही आहेत, ज्यांना वाटत नाही आपण जीवनात पुढे जावं. ते म्हणता कसे, अरे ते जुनेच कमवता, वरचेच कमवता, तुझं काही होणार नाही, तू काही करू नको, जे चाललंय ते बरंय. नाव ठेवणारे, टोमणे मारणारे भरपूर भेटणार आहे, पण आपल्याला जीवनात पुढे जायचं. राईट साहेब? जर एका मराठी माणसाला, एका मराठी कुटुंबाला जीवनात जर पुढे जायचं असेल ना, तर व्यवसाय करायला लागेल, व्यवसायाचा विचार करायला लागेल. अगर आप लोग चाहते हो ना अपनी जिंदगी बदले, सर अपनी जिंदगी बदलेगी, पर पहले हमें अपनी सोच बदलनी पड़ेगी. विचार बदलायला लागतील, त्याच्याशिवाय जीवनात काही होणार नाही. साहेब, भरपूर लोक विचार करता, माझं तर सगळं चांगलंय, 2 टाइमचं खाऊन होतंय, आजचं तर चांगलं भागतंय, घर आहे, शेती आहे, मी कशाला करू या महाराष्ट्राला? आजचं तर चाललंय ना, कशासाठी करू? आपल्या मराठी लोकांमध्ये एक म्हण आहे बघा, प्रत्येक घरात चालते, जेवढी चादर तेवढेच पाय पसरा. काय म्हणतात आपल्या घराघरामध्ये? जेवढी चादर आहे ना तेवढेच पाय पसरा. मला सांगा, जिंदगीमध्ये, लाईफ मध्ये दरवेळेस आपण पायांना का बरं आखडून घेतो? ही चादर मोठी का नाही केली? दरवेळेस स्वप्नांना का बरं मारतो? उत्पन्न का बरं नाही वाढवलं? का? कारण की साहेब संधी नाही भेटली. राईट अ रॉंग?
आज आमचा सारखा एक साधारण परिवार, माझ्या वडिलांचं पण तर सगळं चांगलं चाललं होतं ना. वडील आज नोकरीला राहिले ते वाईट काही नव्हतं. लाख 1.5 लाख रुपये पगार राहिला असता, 30-40 लाखाचं घर राहिलं असतं, 5-10 लाखाची एखादी छोटीशी अल्टो नॅनो स्विफ्ट वॅगनर एखादी गाडी राहिली असती. काही विशेष का आजच्या काळात? मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा आज घर आहे, एक अल्टो नॅनो स्विफ्ट वॅगनर गाडी, काही विशेष आहे का? 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी गाडी घेणं विशेष होतं, आज रेग्युलर झालं, आज ऍव्हरेज झालं. बरोबर की चुकीचं साहेब? राईट ना? तीच आमची पण जिंदगी राहिली असती. पण एक निर्णय करून तर बघू, जीवनात किती मोठा बदल घडला. ज्या व्यवसायाला माझ्या वडिलांनी एका चाळीच्या भाड्याच्या घरातून चालू केलं होतं, काही लोक म्हणतात सर एवढा कसं काय शक्य, एवढा कसं काय मोठा बदलाव शक्य? साहेब, जे मी आता तुम्हाला इथून पुढे सांगतोय ना, आई शपथ, जो भी मैं बात करूंगा ना, इतना सच बात करूंगा, क्योंकि ये स्टेज ने, ये सिस्टम ने, ये प्लेटफॉर्म ने हमारे परिवार को इतना दिया है ना कि झूठ बोलने की जरूरत भी नहीं पड़ेगी. एवढं काही आपले शक्य असतं का? एक चाळीच्या भाड्याचं घर होतं, कारण की नोकरी सुरुवातीची होती, त्या चाळीच्या घरातून या व्यवसायाची सुरुवात झाली होती. साहेब, आज सांगायला प्राऊड फील करतो, नाशिक मध्ये ज्या घरामध्ये राहतोय, तोच नोकरी करणारा परिवार, तोच मराठी कुटुंब, केवढा मोठा बदलाव घडला. साहेब, आज नाशिक मध्ये प्रीमियम प्रोजेक्ट मध्ये राहतो, त्याचं नाव आहे सिग्नेचर. आज ज्या घराची किंमत आहे जवळपास 4 करोड रुपये. बोल किया. तुमच्या टाळ्या मला सांगताय तुझ्या मनात काय चाललंय? याच्या पहिले जे आले तर बरे होते. सुरुवातच करोड पासून करतोय. साहेब, या व्यवसायाची ताकद आहे. एक साधारण मराठी कुटुंब आज 4 करोडच्या घरापर्यंत पोहोचला, ही ताकद मायलेस्टाईलची ताकद एका निर्णयाची आहे. साहेब, आज तर भरपूर आई वडील बसलेले आहेत, ते विचार करता आम्ही कशाला करू मायलेस्टाईल, काय गरज आहे? आम्ही तर मुलांना शिकवलं, आमचं तर सगळं झालं, आम्ही कशाला करू? साहेब, मी एक सांगतो, आज माझं बीबीए झालंय, माझं एमबीए झालंय, पण जर ते दोन्ही डिग्री घेऊन जरी मी मार्केटमध्ये गेलो, 20, 25, 30, 40 हजाराचे वर काही भेटणार का? हॅलो, जे यंगस्टर इथं बसले, मला सांगा, 30-40 हजारात जो इथं बसलेला आजचा युथ आहे, आपले स्वप्न पूर्ण होऊ शकताय का? भरपूर रिस्पेक्टेड पॅरेंट्स इथं बसलेले, ते विचार करता आम्ही कशाला करू हे रिकामटे काम, आम्ही कशाला करू माय लाईफस्टाईलला. साहेब, आपल्याला माय लाईफस्टाईलला करायचंय, कारण की ना, आज कुठे ना कुठे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा एक तेजस आहे. होऊ शकतं वय 5 वर्ष आहे, 10 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, पण येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या घरातल्या तेजसला पण करिअर लागेल का नाही? मार्केटमध्ये जॉब आहे का साहेब? अजिबात नाही. मार्केटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. जर माझ्या वडिलांनी मायलेस्टाईल नसती केली साहेब, काय झालं असतं? इकडे तिकडे फिरलो असतो, द्या एखादी नोकरी, द्या एखादी नोकरी. तुम्ही आज सगळं बघताय, तुम्ही मला ऐकताय, तुम्हाला वाटतं लई भारी आहे, पण साहेब, जिंदगी में अगर कुछ चाहते हो, कुछ बनना चाहते हो, तो वो चाह के नहीं होता, करके होता है. करायला लागेल. माझ्या वडिलांनी घेतला, या करून तर बघू. नोकरी आहे, शेती आहे, सगळं चांगलं होतं, काय वाईट नव्हतं साहेब. करून बघू एका विचाराने चालू केली. आज लाईफ काय बनलं, आज करिअर काय बनलं. आज माझं वय वर्ष आहे फक्त 24. आज वय वर्ष 24 मध्ये आज ऑल ओव्हर इंडिया मध्ये ही लाईफस्टाईल भेटते साहेब. पाहिजे तशी जिंदगी जगता येते. एक निर्णय साहेब, एक निर्णय फक्त त्या एका व्यक्तीची नाही, तर त्या पूर्ण परिवाराची, त्या पूर्ण पिढीची लाईफ बदलून घेऊ शकतो. एक निर्णय. आज इथं बसलेले काही यंगस्टर्स असतील, ते विचार करतील, यार जवानी काय परत परत येते का? कुठे हा बिझनेस करत बसू, लोक काय म्हणतील, प्रोडक्ट विकायचे, तेल शॅम्पू विकायचे, माझी ती फ्रेंड काय म्हणेल, हा तेल शॅम्पू विकतो. पता आहे भाई. आणि काही काही यंगस्टर्स असे डेंजर भेटता, ते सगळं ऐकतात, सगळं बघता, इथं बी असतील,
सगळं ऐकता सगळं बघता मग म्हणता घरी विचारायला लागेल. विचारा काही प्रॉब्लेम नाही, पण इथं बसलेले जे यंगस्टर आहे साहेब, तुम भी यंगस्टर हो मैं भी यंगस्टर हो. हॅलो, एक प्रश्न विचार तुम्हाला. येस. तुम्ही म्हणता ना विचारायला लागेल, बघायला लागेल, सांगतो हे ते, घरी बघतो घरी विचारतो. मला सांगा, तुम्ही म्हणता घरी विचारायला लागेल, आज यंग एज मध्ये, आज या एज मध्ये आपण जे बी काही करतो तुम्हाला समजते का? जे बी लाईफ मध्ये आपण काही करतो का हो दादा, प्रत्येक गोष्ट घरी विचारून करता, सांगून करता नाही ना. पण जिथं करिअर बनवू शकतोय घरी विचारलं, घरी विचारून सांगतो तुम्हाला. अरे साहेब, जो यहाँ पे बैठे हुए यंगस्टर है ना, जर तुम्ही स्वप्न बघत असणार ऑडी मर्सिडीज BMW लक्झरियस लाईफस्टाईल, एक चांगली जिंदगी, जर इथं बसलेला यंगस्टर स्वप्न बघत असेल ना साहेब, मी एकच सांगतो, अगर जवानी में देखा हुआ सपना, अगर जवानी में देखा हुआ सपना आपको जवानी में ही पूरा करना है ना, तो साहेब जवानी में माय लाईफस्टाईल करना है. आज काही यंगस्टर ना ते रील्स मध्ये एवढा वेळ वाया घालता, याची लाईफ बघायला त्याची लाईफ बघायला, यार याचं किती भारी त्याचं किती भारी. वांदा नाही झाला, बिंदास बघा, काही प्रॉब्लेम नाहीये, वरना सपना रखो, रील्स नहीं, रील्स वाली जिंदगी रियल वाली जिंदगी बनवायची. लाईफला चेंज यायला पाहिजे. मी तर आलेल्या सगळ्या रिस्पेक्टेड पॅरेंट्सला पण एकच म्हणेल, विचार करतो आपण खरंच होऊ शकता का, बिझनेस चांगला आहे का, इथं विजन आहे का, फ्युचर आहे का. इथं बसलेले प्रत्येक रिस्पेक्टेड पॅरेंट्स, प्रत्येक रिस्पेक्टेड वडिलांना मला एक विचारायचं, साहेब तुमच्या मनात प्रश्न आहे, कंपनी चालेल का, बरोबर ना, काय कंपनी चालेल का. साहेब मला सांगा, जर या व्यवसायामध्ये फ्युचर नसतं, या व्यवसायामध्ये भविष्य नसतं, माझे वडील हे लीडर नंतर आहे, वडील पहिले आहेत ना. हॅलो, येस. लीडर नंतर आहे, वडील पहिले आहेत ना. इथं बसलेल्या प्रत्येक रिस्पेक्टेड पॅरेंट्सला मला प्रश्न आहे, पैशासाठी आपण आपल्या घरातल्या तेजसचं करिअरचं वाईट करणार का. हॅलो, करणार का साहेब. किती अडचण असो, आपण आपल्या रक्ताचं आपल्या मुलाचं वाईट नाही करणार, राईट आहे साहेब. जर आज माझ्या वडिलांनी मला या बिझनेस मध्ये आणलं, आज जर माझ्या वडिलांनी मला या व्यवसायामध्ये आणलं, भविष्य असेल की नाही साहेब. कंपनी की टेंशन आप मत लो, कंपनी रहेगा, जोरदार रहेगा साहेब. कंपनीची गॅरंटी आम्ही आणि आमचे लीडर्स घेतो, मेहनतीची गॅरंटी तुम्ही घ्या. काय लोक म्हणतात, सर आम्हाला करायचंय पण मी फसलो तर, मी अटकलो तर, बाई 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 त्या बाया काय म्हणतील, बरोबर ना, लोक काय म्हणतील. साहेब कस काय फसले हो. व्यवसायाने कळाला आपल्याला, एका हाताने पैसे दिले, दुसऱ्या हाताने वस्तू घेतली. हॅलो, काही लोक म्हणतात आम्हाला मार्केटचा अनुभव आहे, आम्ही काही बघितलं येते. मला सांगा, एका हाताने पैसे दिले, दुसऱ्या हाताने वस्तू मिळाली, काही नुकसान झालं का, काही फसलो का आपण, नाही. तिथून पुढे जर काम करणार, तिथून पुढे जर मेहनत करणार तरच पैसा येणार ना. माय लाईफस्टाईल मध्ये ऑटोमॅटिक काही नाही होणार. तो कोणी असेल डोक्यात असेल, न काही करता जिंदगी बदलेल ना, जिंदगी बदलला ना तू बदलला, न काही करता काही होत नाही साहेब. माय लाईफस्टाईल मध्ये एखाद्या व्यक्तीने काही काम नाही केलं ना, त्या व्यक्तीला 1 रुपया पण येणार. पण साहेब ही कंपनी, हे मॅनेजमेंट इतकं इथिकल आहे ना, तुम्ही जर काम केले ना, तुमच्या केलेल्या कामाचा, केलेल्या टर्नओव्हरचा रुपया सुद्धा कुठे नाही जाणार, एवढी भारी आहे. पण तरी काय लोक म्हणतात, सर आम्हाला विश्वास, आम्हाला विश्वास नाही. प्रोडक्ट क्वालिटी आहे का, प्रोडक्टचे रिझल्ट आहेत का, आम्हाला प्रश्न आहे साहेब. आज या हॉल मध्ये बसलेले असे किती लोक आहेत की त्यांनी त्यांच्या परिवारासाठी, स्वतःसाठी, टीम मध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला हेल्थचं डेली यूज प्रोडक्ट,
कॉस्मेटिक प्रोडक्ट या ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट दिले त्या व्यक्तीला, त्या परिवाराला, त्या टीम मध्ये रिझल्ट आले आपल्या प्रोडक्टचे. असे इथे किती लोक आहेत हात वरती करा, प्रोडक्टचे रिझल्ट आले वरतीच ठेवा सर. साहेब तुम्ही म्हणता ना प्रोडक्ट क्वालिटी आहे का, बघा तुमच्याच गावातले इथे अशी कोणी आली, तुमच्याच भागात आज एवढे लोक आहेत ज्यांनी प्रोडक्टची क्वालिटी आणि रिझल्ट पाहिजे. आज काही लोक आहेत ते म्हणतील सर ठीक आहे प्रोडक्ट चांगले आहेत, पैसा येतो का पैसा. हॅलो काय म्हणता काही लोक, पैसा येतो का पैसा. या हॉल मध्ये बसलेले असे किती लोक आहेत साहेब की आतापर्यंत महाराष्ट्र मधून कमीत कमी 1000, 2000, 5000, 10000 काही ना काही उत्पन्न एक सिंगल चेक तरी त्यांच्या अकाउंटला एनएफटी झालाय महाराष्ट्राच्या माध्यमातून. आज या हॉल मध्ये बसलेले असे किती लोक, 500 असेल, 1000, 2000 काही ना काही इन्कम सरळ ठेवा. परत सांगतो तुमचे लोक. हॅलो काय म्हणता ना या सूटवाल्यांचा भरोसा नाही. आपल्याच एरियातले आज किती लोक आहेत जे पैसे कमवताय महाराष्ट्रामध्ये. हॅलो आपल्या नाही होणार का, पण तो यंगस्टर भाऊ काय म्हणतो माहिती आमचा, सर हे सगळं बरं आहे पण ना कितीतरी पिढीपासून ना आपल्या मराठी लोकांमध्ये आपल्या घरामध्ये एक म्हण चालली. सांगू तुम्हाला, असं म्हटलं जातं, लहानपणापासून सांगितलं जातं, बेटा तू अच्छा पढ़े लिख ले, क्योंकि अगर तू अच्छा पढ़े लिख लेगा तो तुझे अच्छी नौकरी मिलेगी. हॅलो काय म्हटलं जातं घरांमध्ये, बेटा तू अच्छा पढ़ लिख लेगा तो तुझे अच्छी नौकरी लगेगी, और अगर तुझे अच्छी नौकरी लगेगी तो तुझे अच्छी छोकरी मिलेगी. छोकरी मिलेगी. आणि आमचे काही युवा नेते काय खातात इथं बसलेले माझे यंगस्टर मित्र साहेब, जमाना बदलला, आपल्याला बदलला नाही का राम. येस लोकांनी स्वतःला बदलला नाही, मार्केट मधून निघून गेला, आपल्याला बदलायला लागेल. कारण की जसा जमाना बदलला ना वाक्य सुद्धा बदलले. नवीन जमान्याचं नवीन वाक्य ऐकायचं का, येस पीछे वाले सुनना है के साहेब. येस नवीन जमान्याचं नवीन वाक्य म्हणतं काय, यंगस्टर लक्ष देऊन ऐका, ज्याच्या खिशात असेल मनी, ज्याच्या खिशात असेल मनी त्याची ती होणार हनी. ज्याच्या खिशात असेल मनी त्याची ती होणार हनी, नाही तर तुझ्या हिरोईनला घेऊन जाणार दुसरंच कोणी. जमाना बदलला भाई, पैसा चाहिए पैसा. हॅलो येस साहेब मायनेक्सला असा व्यवसाय आहे ना फक्त आपली परिवाराची लाईफ बदलून देऊ शकतो. काही लोक म्हणतात सर काय तुम्ही गाड्या गाड्या सांगता, अरे व्यवसायाची ताकद आहे. आज घरामध्ये एक गाडीने मल्टिपल कार्स आहे, मी म्हणतो कार्सनी ब्रँड्स आहे, काही विशेष नाहीये. पण एक मराठी कुटुंबाच्या जीवनात एवढं काही होतं ना साहेब, विचाराच्या पलीकडे खरंच विशेष आहे. आज आमच्या घरामध्ये BMW 70 लाखाची, आज ऑडी 50 लाखाची, आज स्कोडा आहे, एक छोटी क्रेटा आहे. म्हणजे जर या 4 गाड्यांची जरी टोटल केली ना तर जवळपास आज 2 करोडच्या घरामध्ये फक्त गाड्या आहेत साहेब, गाड्या. पण तुम्हाला विश्वास पटतो का, नाही वाटत तुम्हाला खरं. अधिक साहेब लहानपणापासून जीवनात सांगितलं एवढंच होऊ शकतं, आणि एवढा मोठा इथं 2 लाख आता तुमच्या रॉकेट सोडलं जाईल ते पटणार बी काही ना पटणार बी नाही, बरोबर आहे ना. पण आज खरं वाटावं की महाराष्ट्र मधून काय होऊ शकतं, विश्वास बसावा की काय जीवनात परिवर्तन होऊ शकतं. एका वडिलांचा निर्णय मुलाच्या जीवनासाठी किती गोल्डन ठरू शकतो. या व्यवसायात काय होऊ शकतं ना, ही ताकद मी आज फक्त माईक वरतून सांगायला आलेलो नाहीये साहेब, ती ताकद आज आपल्याला बाहेरून बघायची साहेबच. कारण की मला माहिती तुम्ही मला ऐकायला आलेले नाही, गाडी बघायला तुम्ही ती गाडी बघायला आले. का बरं, कारण की ती गाडी विचित्र आहे. दरवाजे कशी. आता बघा बरं, मी यायच्या पहिले आमच्या साहेबांनी गाडीचं सगळं प्रमोशन केलं, किंमत सगळं तुम्हाला सांगितलं, बरोबर ना साहेब. विशेष काय माहितीये बाबा,
एवढी महागडी गाडी आणि दोनच लोक बसतात. माझी एक आत्या होती, म्हणतात थोडी मोठी तरी घेतली असती. अभी उनको क्या बताय. ही अशी गाडी आपण कुठे बघतो? पिक्चर मध्ये. जोरात बोला. कुठे बघतो? पिक्चर मध्ये. मध्ये गाडी घेऊन कोण फिरतं? हिरो. अरे उनको क्या बताए. हीरो हीरोइन. ये हीरो वाली गाड़ी है और माइल एक्सेल की ताकत की वजह से हीरो के पास हीरो वाली गाड़ी है. दोनच लोक बसतात. बर याच्या पलीकडे अजून वन ऑफ द फास्टेस्ट स्पोर्ट्स कार आहे. जर या गाडीचं सांगायचं म्हटलं, बघा तुम्हाला फोटो दिसतोय, दरवाजे दिसत आहे. येस. पण आपल्या नॉर्मल गाडीचे दरवाजे कशी उघडता? आडवे. बाहेर ना. बाहेर. पण तोंडाने बोला, कशी उघडता? बाहेर. बाहेर. तिची वरती उघडता. ही गाडी पाहिल्यावर मला काही लोक म्हटले, दादा आतापर्यंत आम्हाला तुझी कंपनी विचित्र वाटायची. शट डाऊन. मला काही लोक म्हटले